नमस्कार. आज आपण आलो आहे कुडा लेणी पाहण्यासाठी. कुडा ह्या लेणी गाव कुडा, तालुका तळा आणि जिल्हा रायगड या ठिकाणी ह्या लेणी आहेत. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत या ठिकाणी कुडा लेण्याची व्यवस्थित अशी माहितीसुद्धा देण्यात आली आहे. हे पाहू शकतो याची. हा पहिला ग्रुप आहे लेणीचा. या ठिकाणी स्तूप आहे. तसेच या ठिकाणी सलग लाईनीमध्ये लेणी पाहायला भेटतात. तसेच वरील बाजूसुद्धा एक लेणी आहे, ती पाहू आपण. भारतीय पुरातत्व खात्याने या ठिकाणी सुंदर असे काम केले आहे. कुडे गावात आल्यानंतर आपण या ठिकाणी आपली गाडी लावली आणि लेणीच्या दिशेने जात आहे. तळा या तालुक्याच्या गावापासून 13 किलोमीटर लांब असणाऱ्या या कुडे लेणी आहेत. आता या लेणीपर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्ग केलेला इथं पाहायला भेटतो. सुंदर रेस्टोरेशनचं वगैरे व्यवस्थित काम चालू आहे. आज तारीख आहे 20 एप्रिल 2025. पूर्वी या ठिकाणी पायऱ्या वगैरे नव्हत्या. आता व्यवस्थित काम चालू आहे. सर्व लेणी आपण पाहणार आहे या कुडाच्या लेणीतील. राष्ट्रीय स्मारकामध्ये आहे. पायथ्यापासून साधारण 10 ते 15 मिनटं गाडी लावल्यापासून जाण्यासाठी लागतात. तसेच गावातून येत असताना आपणाला लेणीकडे पाहिले असता एक बाजूला जे लेणं किंवा काय आहे ते आपण पाहू. राष्ट्रीय स्मारक, संरक्षित स्मारक आहे. समोर लेणी दिसायला सुरुवात झाली आपल्याला. आता 10 मिनटातच पोहोचून जातो आपण लेणीपर्यंत. पूर्वी आपण ह्या अशा जिथून रस्ता भेटेल त्या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस आलो होतो. दुपारचे आता जवळपास 1 वाजत आले आहेत आणि ऊन जाणवण्यास सुरुवात होत आहे. एप्रिल महिना आहे त्याच्यामुळे समोर खाडी दिसत आहे. पोचतोय आपण 5 मिनटात. लेणी दिसण्यास सुरुवात झाली आहे. दहा मिनटाची चाल आहे, परंतु खडी चाल आहे. पाणी जरूर जवळ ठेवा, पाणी लागतं इथं. हा लेणीकडे वरून आलेला रस्ता आहे. हे पहिलं लेण इथं दिसतंय. त्याच्या बाजूला हा शिलालेख आहे आणि हे पाण्याचं टाकं. खूपच सुंदर पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटतं. शिलालेख आहे समोर. पुढे आल्यानंतर लगेच आपणाला हे 2 नंबरचं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. त्याच्यावर शिलालेख नाही, याच्यावर नाही शिलालेख. तसेच थोडं पुढं आलो की लगेच आपल्याला एक रूम दिसतो. इथं का शिलालेख दिसतो कसा व्यवस्थित शिलालेख आहे. आणि हा रूम येण्यासाठी पायऱ्या दिसत असं. हा रूम बंद आहे. इथेही शिलालेख दिसतोय पूर्ण असं व्यवस्थित. हा रूम इथं पुढे आलो की हा एक रूम आहे. व अर्धवटे खूप मोठं आहे, परंतु ह्याच्यात शिलालेख नाही. तर आहे शिलालेख. 3 नंबर शिलालेख झाला आतापर्यंत पाहून आपण. लगेच दुसरं आहे त्याच्या बाजूला. इथे एक दिसतोय रूम आपणाला असं.
आणि इथं शिलालेख आहे. स्तूप आहे, तो येताना व्यवस्थित पाहू आपण. त्या बाजूला जसं इथं पाहायला भेटते व्यवस्थित. 2 रूम आहेत इथं आहे की. तर पाहिलेला हा आतापर्यंत 4था शिलालेख आहे. 4 शिलालेख आपण आतापर्यंत पाहिले. इथं पाहिलं तर एक पाण्याचं टाकं आहे, वर्षभर पाणी असणार इथं. त्याच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं इथं आहे. हा रूम, याच्यात शिलालेख नाही. हा रूम छोटा. पाण्याचं टाकं. नमस्कार. एंट्री मारा सर. हो करतो ना. या ठिकाणी हा मुख्य एक आहे. तसेच पुढे आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. हा जो चैत्य करूया आपण शेवट पाहू. हा पाण्याचं टाकं आहे इथं. या ठिकाणी एक असं रूम पाहायला भेटतो. हे पाण्याचं टाकं इथं. याच्यावर शिलालेख नाही. लेण्यामध्ये जर पाहिलं इथं खूप मोठा एक शिलालेख पाहायला भेटतो. हाही खूप सुंदर आहे. इथे एक आपणाला असं पाण्याचं टाकं भेटते पाहायला. आणि या ठिकाणी एक रूम आहे, तोही पाहून. इथं पाहिलं असा स्तूप आहे. आतमध्ये डबल रूम आहे, हे बघा पाहू शकतोय. त्या बाजूला आपल्याला अजून एक लेणी असे पाहायला भेटते. तिथं कुडा लेणी समूह खूप मोठा आहे आणि याची निगासुद्धा व्यवस्थित राखलेली पाहायला भेटते. आता 1 नंबरच्या लेणी समूहामध्ये जाऊ आपण. इथं पाहू शकतोय हा आहे 1 नंबर लेणी समूह. चप्पल ते काढायची आहे आपल्याला. चप्पल शूज इथं काढून जायचे लेण्यामध्ये. शिलालेख पाहायला भेटतो, तोही पाहू आपण. तर शिलालेख आहे या बघा. इथून चालू होतो असा हा ते असाच या ठिकाणापर्यंत शिलालेख आहे. आता आपण या 1 नंबरच्या लेण्यामध्ये पोचून गेलो. इथं पाहू शकतो असं इथं स्तूप आहे मोठा. हा आतील बाजूस शिलालेख नाही, परंतु बाहेरच्या बाजूस शिलालेख पाहायला भेटतो. कुडा लेण्याच्या या 1 नंबरच्या लेण्यामध्ये हा स्तूप पाहायला भेटतो आपणाला. इथं हा एक रूम आहे 1 नंबरच्या लेण्याच्या बाहेर. इथून चालू होतात लेणी. चला
समोर खाडी, राजापूर खाडी दिसत आहे. आता ह्या कुडाळ लेणीमधील ज्या मुख्य लेणी आहेत त्या पाहायला जाऊ आपण. आत आल्यानंतर लगेच आपणाला असा खूप मोठा असा शिलालेख पाहायला भेटतो व शिलालेखाच्या बाजूला या ठिकाणी सुंदर असा कोरीव काम हत्ती पाहायला भेटतो इथं. आणि आतील बाजूस जाऊन पाहू आपण. याही बाजूला असं सुंदर कोरीव काम पाहायला भेटत आहे. त्यांच्या आतील भागात आल्यानंतर आपणाला हे असं सुंदर लेणी समूह पाहायला भेटतो. आपण जर या ठिकाणापासून सुरुवात केली तर हे पाहू शकतो. मधोमध स्तूप पाहायला भेटतो असा हा, आणि बाजूला शिल्प. आपण मुख्य हा जो स्तूप आहे तो पाहायला जाऊ. मध्ये असा स्तूप इथं पाहायला भेटतो. चला, कुडाळ लेणी समूह आता पाहून झाला आपला. आता या बाजूला जर पाहिलं याचं सुंदर या ठिकाणी पाहायला भेटतात. पण या वरच्या बाजूस जाऊ इथं. लेणीमध्ये हा एक रूम आहे इथं, आणि याच्यात बघा शिलालेख केवढा मोठा आहे. खूप मोठ्या प्रमाणात शिलालेख आहेत तिथे. कुडाळ लेण्यातील हा शिलालेख पाहू शकतो आपण इथं. खूप मोठा शिलालेख आहे इथं. आणि आपली या कुडाळ लेण्याची सफर पूर्ण होत आहे. हा जो लेणी समूह आहे या लेणी समूहाच्या पुढं आपण याच्या पायरी मार्गाने वर आलो तर आपणाला इथं अजून असा लेणी समूह पाहायला भेटतो. हे बघा, भरपूर लेणी समूह इथे सुद्धा आहे. तोही जाऊन पाहू. शिलालेख पाहू कुठे भेटतोय. स्तूप आहे इथं. हे बघा शिलालेख. शिलालेख पूर्ण इथे पाहायला भेटतो. प्रथम आपण वरील लेण्या पाहून येऊ आणि येताना स्तूप पाहू. पाठीमागच्या वेळेस आपण या लेण्या पाहिल्या नव्हत्या. आता हा पूर्ण पाहायला भेटत आहेत आपल्याला व्यवस्थित. इथंही भरपूर मोठा लेणी समूह दिसतोय. शिलालेख आहेत भरपूर. त्यानंतर इथं पाण्याची सोय दिसते पहिली. इथं एक हे पाणी वरच्या बाजूस. थोडं वर आल्यानंतर इथं खिडकी दिसते. हा शिलालेख आहे आणि रूम. हा रूम मोठा आहे. दांडाखाडी, राजापूर खाडी. इथं शिलालेख आहे. ह्या वरील बाजूच्या 1 नंबरच्या लेण्याच्या बाजूला लगेच आपणाला इथं एक पाण्याचं टाक आहे ते पाहायला भेटतंय. अभ्यास
MPSC कसं इथे एक शिलालेख आहे. अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे इथं. आतील बाजूची एक रूम आहे इथं. हा एक समोरचा पाहू जाऊन आपण. हे पहा इथं असं खूपच सुंदर आहेत लेणी समूह. इतर या बाजूला आपण आलो तर आपल्याला इथं एक पाहायला भेटतात. याची रचना ही बऱ्यापैकी एक समान आहे अशी. आणि या बाजूला सेम तसंच आहे. म्हणजे 2 जणांना इथं ध्यानधारणा किंवा अभ्यास करण्यासाठी जागा आहे. ठिकाणी जो आत स्तूप आहे तो एकदा पाहून येऊ आपण. शिलालेख आहे हा, तो पाहिला आपण. याही बाजूला असा आहे अखंड. स्तूप आहे. ह्या लेण्यापासून आल्यानंतर असा हा मार्ग या लेण्यापाशी गेला आहे. आणि हा असा तसेच हा रस्ता गेला आहे. समोरच्या बाजूसुद्धा लेण्या आहेत, त्याही पाहून येऊ एकदा आपण. त्याही पाहून येऊ, चला त्या पाहून येऊ आपण. जवळच आहेत. त्या ठिकाणी सुद्धा मार्ग करतील. सध्या कच्चा रस्ता आहे, परंतु नंतर करू शकता तिकडे सुद्धा. जवळच आहे, 2च मिनिटाच्या अंतरावर. 5 का 6 लेण्याचा समूह आहे तो. 3 टप्प्यात लेण्या म्हणजे आहेत ह्या. पहिला जो मुख्य आहे तो तिथला, त्याच्या वरच्या बाजूस, आणि आपण चाललो आहे तो एक. असा 3 टप्प्यामध्ये असणारा हा लेणी समूह आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे हा. जरूर वेळ काढून या लेणी समूहाला भेट दिली पाहिजे. कुडा तळागडपासून 13 किलोमीटर लांब या लेणी समूह आपशी येता येतं. गाडी लावून 10 मिनटात आपण लेण्यापर्यंत पोचून जातो. लेणी पाहण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतील. एवढा मोठा लेणी समूह आहे. हे बघा, त्याच्या बाजूला हा तिसरा रूम झाला. म्हणजे शिलालेख नाही दिसत इथं. हा जो लेणी समूह आहे तो आपण पाहिला नव्हता अगोदर. हा लेणी समूह आपण पाहिला नव्हता. इथंही आहे, वरील बाजूस शिलालेख आहे. हे पहा, शिलालेख लिहिलेला इथं आहे. आणि आतील बाजूने जाऊन आपण. या ठिकाणी असा हा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. पाणी टाकी इथं एक असा दिसतोय आपणाला. आणि या बाजूला
हे असं आहे. प्रथम अजून एक कडेला दिसतोय का काय पाहुणे, पण नाही. त्या ठिकाणी शेवट आहे. इथच्या पुढं नाही पाणी टाकी काय वगैरे. हा इथं ह्या बुजला आहे. या ठिकाणी एक आपणाला असा आतमध्ये इथं बॅट्स भरपूर आहेत. नको इथं थांबाय जास्त. कुडाळ लेणी समूह आपण आता सर्व बऱ्यापैकी पाहिलं आहे. अपरिचित लेणीसुद्धा आपणाला या ठिकाणी, म्हणजे मला माहीत नसणारी लेणीसुद्धा बरीच आपण पाहिली. पाठीमागच्या भागात आपण, म्हणजे पाठीमागच्या वेळेस बरीच लेणी आपल्याकडून राहिली होती. ती सर्व लेणी आपण या वेळेस पाहिली. भरपूर लेणी आपण कव्हर केलीत ह्यावेळेस. इथं शिलालेख दिसत आहे असा, आणि हा रूम. वटवाघूळ भरपूर आहे तिथं या बाजूच्या लेण्यांच्या समूहामध्ये. पाच सहा लेण्यांचा समूह आहे हा. 1 2 3 4 5 6, आणि पाण्याची टाकीसुद्धा इथं भरपूर आहेत. असा हा ऐतिहासिक कुडे लेणी समूह आहे, आणि तो पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. गाडी या ठिकाणी लावली आहे, आणि समोर एक आपणाला तिथं टाकी आहे. त्या आपण लेणी तिकडं बहुतेक कोरीव काम आहे, ते एकदा पाहून येऊ आपण. ह्यावरती कुडाच्या लेणी आहेत. तीन टप्प्यात या लेण्या आहेत. तिन्ही टप्प्यातील लेण्या कराव्यात आपण. ह्या पाहून येऊ आपण एकदा. जवळच येते यासुद्धा. बघून घेऊ काय काय तिथं. ते दुपारचे 2 वाजले. आपल्याला घोसाळगड करायचे अजून. घोसाळगड करून मग नंतर पुणे. कुडाळ लेण्याच्या या दक्षिण बाजूला एक 10 मिनटं चालत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी असं वरच्या बाजूस पाहू शकतो. तिथं कोरीव, म्हणजे तिथं लेणं कोरण्याचा प्रयत्न केलेला पाहायला भेटत आहे. तसं तिथं खालून आपल्याला हे गावातून सहज पाहायला भेटतं. या ठिकाणाला भेट द्या. इथं बघा, आता वर गेलो दाखवतो व्यवस्थित. इथं लेणं करण्याचा प्रयत्न केला गेला असावा. गावातून दिसतो आपणाला हा बघा असा. इथून हे बघा असा हा कोरीव. इथं लेणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला असणार निश्चितच. ज्यावेळेस आपण गावात या रस्त्याने जातो, त्यावेळेस आपणाला हे असं तेवढं कोरीव काम पाहायला भेटतं. लांबून दिसतो. हे बाजूस आलो तर आपणाला पाणी जाण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली पाहायला भेटत आहे इथं. आणि हे कुडाळ छोटेखानी लेणं आहे. लेणंच इथं करण्याचा प्रयत्न केला, अर्धवट सोडून दिले लेणं हे. चला, सर्व पाहिला आपण आता कुडाळ लेण्याचा भाग. आणि आता आपण घोसाळगडाकडे निघू. त्या अर्धवट लेण्याच्या वरील बाजूने आपण आता समोर टाकी दिसते तिथपर्यंत पोचून जाऊ. कुडाळ लेणी पाहायला आल्यावर तो 3 लेण्यांचा समूह
3 विभागात असणारा लेणी समूह आणि हे त्या बाजूला असणारं अर्धवट कोरलेलं लेणं निश्चित करा. 2 तासाची वेळ जाईल पाण्यासाठी, परंतु सर्व अभ्यास पूर्ण होऊन जाईल. ह्या टाकीपाशी आपण पोहोचून गेलो. गाडीपासून 2च मिनटं लागतात लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या अर्धवट लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी. हा पुढे गावात गेलेला रस्ता आहे व हा जो आहे हा लेणीला रस्ता गेला आहे. ही आहे शाळा. इथं या शाळेपासून आपणाला आत लेणीकडे जाण्यासाठी रस्ता आहे व मेन हायवेवरून आलेला रस्ता हा आहे. आणि आपणाला या उजव्या बाजूला पाहिलं तर बाबादेव मंदिर कुड आहे. त्या ठिकाणी आपण आलो की आपण ह्या हाताने जायचं आहे.